हँडलूम पीस आहे. सुंदर पक्षी आहे. ती सणांसाठी म्हणून थोडासा वेगळा खणाच्या ब्लाउज वरती एम्ब्रॉयडरी केलेला ब्लाउज पीस लावलाय. हे सुरेख स्त्रीचे पारंपरिक आदरातिथ्य अशी ओटी तू इथे बघतेस ना, ही हँडलूम साडी आहे आणि बाप्पाच्या आगमनासाठी बऱ्याच जणांना ना गौराईसाठी प्युअर सिल्क मध्ये काहीतरी हटके हवा. सोवळं आणि उपरणं असं दोन्ही ह्याच्यामध्ये एकत्र आहे. म्हणजे आपण नथ डिझाईन असलेल्या साड्या भरपूर पाहतो, पण ही काहीतरी वेगळी आहे. से वेगळे वेगळे रंग आहेत. नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत. श्रावण महिन्याला तर सुरुवात झालेली आहे. आपले मराठमोळे सण सुरू झालेले आहेत. लवकरच गौरी गणपती सुद्धा येतील. तर मी आज आपल्यासाठी सुंदर असं हटके साड्यांचं कलेक्शन घेऊन आलेली आहे. आपण आलेलो आहोत हसत राहा साजिरी संगे सजत राहा अशी टॅगलाईन असलेल्या साजिरी या शॉप मध्ये, जे आहे विलेपार्ले ईस्टला. या ठिकाणी नेमकं कसं यायचं ते सांगते. विलेपार्ले ईस्टला आपल्याला बाहेर यायचं आहे. हा आहे हनुमान रोड. या ठिकाणी आपण मॅकडॉनल्ड्स पाहतोय. बरोबर याच्या अपोजिटला सुवास अपार्टमेंट आहे, हे पहा. आणि या ठिकाणीच ग्राउंडला हे साजिरी शॉप आहे. आपल्या बरोबर आहे दीपा. हॅलो दीपा. हॅलो. आपल्याकडे साड्यांचं कलेक्शन अगदी हटके आहे, मग त्यामध्ये वेगळेपणा असा काय आहे? हटके म्हणशील तर साजिरी मधल्या ज्या साड्या आहेत ना, त्याची रंगसंगती आणि आम्ही त्यावरती काही मिक्स अँड मॅच ब्लाउजेस तुम्ही कसे घालाल हे पण लोकांना गाईड करतो. म्हणून आम्ही म्हणतो की हटके म्हणजे काहीतरी वेगळं वेगळं. कोणीतरी विचारलं पाहिजे कुठून घेतली. अगदी अगदी साजिरीचा कस्टमर वेगळाच दिसला पाहिजे. आणि त्या व्यतिरिक्तही आपल्याकडे कलेक्शन आहे. हा, त्या व्यतिरिक्त आपल्याकडे पुरुषांसाठी सोवळं, उपरणं, टोप्या, त्यानंतर असे सुंदर बघतीयस तू इथे दुपट्टे, प्लेन कुर्ताज, म्हणजे भरपूर कलेक्शन आहे आपल्याकडे. कलेक्शन, पैठणी ड्रेसेस आपल्याकडे रेडी टू वेअर. अगदी मराठमोळं टिपिकल मराठमोळं सगळ्या गोष्टी असतात. सो हा जो पीस बघतीयस ना, हा हँडलूम पीस आहे. सुंदर पक्षी आहेत ह्यावरती आणि हा पदर आहे आणि आमसुली कलर वरती पिवळ्या रंगाने काम केलेलं आहे. कोकम कलर. येस, छान आहे कलर खूप. आणि पदर तर अतिशय सुरेख असा आहे. ही जी मी तुला दाखवतीये हे आसाम सिल्क मध्ये काथा स्टिच साडी आहे आणि हाताने विणलेलं काम आहे. सुंदर असा निळा रंग आहे आणि त्यावरती पिवळे आणि लाल आणि व्हाईट अशा धाग्यांनी इथे तू बघतीयस हाताने केलेलं हे काम आहे. आणि ह्याच्या ब्लाउज वरती सुद्धा हातावर छोटस फूल येणार आहे. म्हणजे सगळ्या या हातमागावर बनवलेल्या साड्या. बरोबर, हँडलूम आहे. हँडलूम आहेत. हो, छान अशी साडी आहे ब्लू कलर मध्ये. आणि हा बघतीयस तू रेड कलर आहे आणि त्यावरती सणांसाठी म्हणून थोडासा वेगळा खणाच्या ब्लाउज वरती एम्ब्रॉयडरी केलेला ब्लाउज पीस लावलाय. आणि काथामध्ये आपल्याकडे भरपूर कलर्स आहेत. सो काही आसाम सिल्क वरती आहेत, काही बँगलोर सिल्क वरती आहेत. प्रत्येकाच्या पदरावरती वेगवेगळी डिझाईन असणार. हो, काही वरती मोर आहे आणि काही वरती गोल, जे मी तुला ब्लू साडीवरती दाखवलं त्या तसं असणार आहे. सो ही जी तू बघतेस ही प्युअर टस्सर मध्ये आहे. सो टस्सर मध्ये सुद्धा आपल्याकडे कलेक्शन आहे. इकडे तू बघतेस मोती कलर, ब्लू कलर, येलो कलर, पर्पल कलर, रेड कलर, पिंक कलर आहे. आणि हा जो निळा आहे ना, हा थोडासा वेगळा निळा आहे. या निळ्यापेक्षा थोडासा फरक आहे. अगदी थोडासा फरक आहे, पण हलक्या फुलक्या आणि सुंदर आहेत या साड्या दिसाय. सो हे जे तू बघतेस ना, हे टिश्यू मधल्या साड्या आहेत. सो हल्ली सेटल आणि थोडस लाईट कलर्सचं पण फॅशन आहे. सो हा सुंदर पेस्टल
शेड्स आहेत ह्या, आणि ह्याच्यावरती हा सुंदर असा ब्लाऊज मिक्स मॅच म्हणून मी ठेवला आहे. ही ग्रीन आहे, त्यानंतर हा पण एक गोल्डन टिश्यू आहे. इथे तू बघतीयस हा पण टिश्यू आहे आणि खणाचा ब्लाऊज अगदी traditional, ना? येस येस, अगदी ट्रेडिशनल. हा पण गोल्ड मध्ये आहे. आणि ह्या साड्यांची किंमत साधारण 2500 ते 3000च्या रेंज मध्ये आहे. आपल्याकडे कितीने सुरुवात होते price range? 1900 रुपयापासून आपल्याकडे साड्या सुरुवात आहेत. होते. हो हो. आणि ही पण एक मी तुला टिश्यू मध्ये फार हटके आणि वेगळी काहीतरी अशी, वेगळंच आहे ना? येस, Checks मध्ये आहे. चेक्स मध्ये ना? आहे. हो, सुरेख आहे. व्हेरी ब्युटिफुल पीस. सो हे जे तू बघतीयस ना, हे माहेश्वरी सारीजचं कलेक्शन आहे. सुंदर असा आबोली रंग आहे आणि बॉर्डर पण. हो, आणि ह्या पण चेक्स मधल्या माहेश्वरी सारीज आहेत. ह्या बुट्टीवाल्या आहेत. ही बुट्टीवाली आहे. ही छोटी बॉर्डर इथे तुला दिसते आहे. ही जी साडी आहे ना, ही पण अगदी स्मॉल अगदी म्हणजे सुंदर अशी बॉर्डर आहे आणि स्मॉल चेक्स आहेत. असं रिच लुक देणाऱ्या. एक्झॅक्टली. आणि हँडलूम साडीज आहेत ह्या, मुंबईच्या वेदरसाठी हलक्या अगदी फुलक्या, आणि दिसायलाही त्या साड्या फार भपका दिसतात आणि फेस्टिवल्स ओकेजन कधीही तुम्ही अगदी बिंदास नेसू शकता. म्हणजे सिंपल आणि सोबर. येस. आणि हा जो कलर मी तुला दाखवते ना, पेस्टल शेड आहे. सो दिस इज माय फेवरेट पीस आपण म्हणू शकतो. खूपच गोड रंग आहे, पिस्ता कलर. खूप छान कलर आहे, हो. एकदम लाईट हो. कलर. हो. आणि खूप सुरेख आहे. अशी बॉर्डर आहे छान. असे चेक्स आहेत. असा हा पदर. अतिशय सुरेख अशी साडी आहे. ही जी तू इथे बघतेस ना, ही हँडलूम साडी आहे आणि बाप्पाच्या आगमनासाठी छान जास्वंदाचं फूल लोकरीनी त्यावरती विणलेलं आहे आणि इथे असे छान टसल्स आहेत ह्याला. हे सगळं हँडवर्क हँडवर्क आहे. आणि ह्याच्यावरती पण आपण मराठमोळ्या स्टाईल मध्ये खणाचा ब्लाउज जर घातला आणि ही साडी बाप्पाच्या आगमनाला नेसली किंवा ऋषी पंचमीला आपल्याला पांढरं नेसावं लागतं, त्यालाही ते सुंदर दिसणार आहे. खूप सुरेख दिसत आहेत फुलं. हो. हे जे तू बघतीयस हे सुंदरचं हँड पेंटेड ब्लाउज पीस आहे. सो कस्टमायझेशन आणि काही प्रमाणात बनवलेलेही आपल्याकडे एम्ब्रॉयडरी आणि पेंटिंग असे ब्लाउजेस असतात. आणि ह्या ज्या आहेत ह्या मल कॉटन मध्ये साडीज आहेत. मग यामध्ये कलर ऑप्शन आहेत आपल्याकडे. हो. आणि ब्लाऊज आपण आपल्याला हवा तसा घेऊ शकतो. हो ना. इथे आता असा हा हँड पेंटेड ब्लाऊज पीस या ठिकाणी आपल्याला दाखवलेला आहे, पण आपण आपल्या चॉईसने आवडीने सुद्धा घेऊ शकतो. ही जी आहे ही लिनन मध्ये आहे. छानपैकी पिकॉक डिझाईन मध्ये लिनन आहे. हे पण सगळं हँड पेंटेड असेल ना? नाही, हे प्रिंट आहे. प्रिंट आहे. हो हो हो. पण छान दिसतंय खूप. बऱ्याच जणांना ना गौराईसाठी प्युअर सिल्क मध्ये काहीतरी हटके हवं असतं. सो ह्या वर्षी गौराईसाठी आपण प्युअर गडवालचं कलेक्शनही आणलेलं आहे. किती सुरेख आहे. आणि ह्या रंगावरती गौराईला दागिने घालून अतिशय उठून दिसतील ना. आणि बॉर्डर सुद्धा अशी गोल्डन दिलेली आहे. सुरेख आहे. आणि पदर सुद्धा असा हा गोल्डन मध्ये आहे. अतिशय सुरेख अशी साडी आहे. मग यामध्ये कलर अवेलेबल आहेत हो ना आपल्याकडे? हो. हे आहेत का वेगवेगळे कलर्स? हा नाही, हे रंग आहेत यामध्ये. अच्छा. हा जांभळा आणि रेड बॉर्डर आहे ह्याची, असं आहे. छान आहे. सुरेख. हा पण एक रंग तू बघतीयस, अतिशय युनिक आणि हँडलूमचा पीस आहे हा. आणि ह्या साड्यांची किंमत साधारण 3500 रुपये आहे. आणि प्रत्येक साडीची रंगसंगती फार वेगळी आहे. हटके तर आहेच, काहीतरी वेगळं. बाहेरचे मार्केटमध्ये त्याच्यापेक्षा नक्कीच अगदी वेगळं आपल्याला या ठिकाणी साड्यांमध्ये पाहायला मिळेल. सुरेख अशी साडी आहे. जी आहे ही टसर वरती कच्ची वर्क केलेला आहे. हा सुंदरसा असा पदर आहे. ही जी साडी आहे ही मुंगा सिल्क आहे आणि ह्यावरती आम्ही पैठणीचा ब्लाऊज असा पेअर करून ठेवला आहे. ही हँडलूम साडी आहे आणि ह्यावरती सुंदर असा खणाचा ब्लाऊज आपण पेअर केलेला आहे.
म्हणजे ब्लाऊज कॉम्बिनेशन पण एकदम काहीतरी वेगळंच वेगळं. आहे. हो हो. साजिरी सण समारंभ मध्ये इकडे दीपाताईंनी आणि त्यांच्या टीमने इतकं सुंदर त्यांनी त्यांची कलाकृती आमच्यापर्यंत आणली आहे. आणि पार्ल्यात तर हे खूप महत्वाचं होतं. आणि दुसरं म्हणजे असं की सगळ्यांना सगळ्यांच्या खिशाला परवडेल. आणि जी क्रिएटिव्हिटी आहे ती जुनं आणि नवीन यांचा अतिशय सुंदर संगम त्यांनी घातलेला आहे. आणि त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत. त्यांचे परिश्रम अथक परिश्रम आहेत. आणि दुसरं असं की या सण समारंभामुळे या समारंभामुळे आमचा जो सण आहे ना तो अतिशय सुंदर तऱ्हेने आम्ही मनापासून साजरा करतो. वाव. म्हणजे फक्त इकडेच असं नाही, भारतामध्ये भारताच्या पलीकडे सुद्धा यांची कीर्ती पोचलेली आहे. त्याला आमच्यासाठी सुद्धा टाळ्या पडल्या पाहिजेत. कारण आम्ही हे सोत आहोत की त्यांच्यामुळे आम्ही पण, आमचे नातेवाईक आहेत, मित्रमैत्रिणी आहेत, त्यांना आम्ही सांगत असतो की इथे तुम्ही इथे साजिरी संगे सजत राहा आणि सण समारंभ असाच हसत साजरा करा. वाव, किती छान थँक्यू बोलल्या. थँक्यू मस्त. थँक्यू. ही साडी पण इथलीच आहे वाटतं. इथलीच आहे हो ना? साडी, ही इथलीच आहे. मी आजच घडी मोडली. आणि आज माझ्या मुलीची पहिली मंगळागौर होती अरे वा. ठाण्याला. त्यामुळे मी तिकडे जाऊन आले. स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेतलं, शांतादुर्गेची ओटी भरली आणि म्हटलं आमच्या दीपाताईंना आणि त्यांच्या टीमला बरोबर आहे. दाखवायला मी मुद्दाम आले की ही साडी ही अतिशय सुंदर आणि आजच मी घडी मोडली. मस्त. आणि नेसायलाही हलकी आहे, अंगालाही म्हणजे गरम होत नाही आणि अतिशय सुंदर आहे. मला सगळ्यांनी विचारलं साडी कुठली, म्हटलं आमच्या साडी, हा. समारंभामधली आहे साडी. ओके Thank you. ओके. इरकल साडी आहे आणि ह्याची खासियत म्हणजे तू ह्याच्यावरती नथीचं जे काम केलंय, एम्ब्रॉयडरी केली आहे ती किती सुंदर आहे ते तुला म्हणजे बघत असशील. फार वेगळ्या नथींची एम्ब्रॉयडरी. म्हणजे आपण नथ डिझाईन असलेल्या साड्या भरपूर पाहतो, पण ही काहीतरी वेगळी आहे ना. हो हे पण हँडवर्क आहे ना. हो. वाव, यांच्या कलेला तर दाद द्यायलाच पाहिजे. अतिशय सुरेख अशी साडी दिसते. कलर डिफरंट, थोडासा लाईटमुळे वाटतो, पण आता बघा क्लिअर दिसतोय कलर. ही जी सुंदर तू बघतेस की नाही, ही नऊवारी साडी आहे. सो आमच्याकडे स्मॉल बॉर्डरच्या नऊवारी साड्या, अंगभर बुट्ट्या असलेल्या, आणि हा त्याचा ब्लाउज पीस आहे सुंदर. म्हणजे नऊवारी साडी सुद्धा आहे आपल्याकडे. हो ना. आणि भरपूर रंग आहेत. इथे तुम्हाला रंग दिसत आहेत. इथेही तुला हे नऊवारी साडीजचे कलेक्शन म्हणजे कलर्स आहेत आणि तुमच्या मापाप्रमाणे आम्ही तुम्हाला शिवून देतो. शिवून सुद्धा मिळेल. हो हो. सो श्रावणातील आपले कुठलेही सण असो, हे जे सण आहेत हे स्त्रीच्या ओटीशिवाय पूर्ण होत नाही. सो साजिरीनी अशीच हे सुरेख स्त्रीचे पारंपरिक आदरातिथ्य अशी ओटी ग्राहकांपर्यंत रेडीमेड पोचवण्याची सोय केलेली आहे. यामध्ये ही खणाची ओटी आहे. हळद, कुंकू, सुपारी, तांदूळ, बांगड्या आणि फूल. आणि ह्याच्यामध्ये पण तांदूळ आहेत आणि हळद, कुंकू, सुपारी, फूल अशी डॉल शेपमध्ये आहे. ही त्रिकोणी आपली खणाची ओटी आहे. ही ब्रोकेडमध्ये आहे. हे एम्ब्रॉयडरी ब्लाउज पीसेस आहेत यामध्ये. हे सुद्धा ओटीच आहे. हे आहे वेल्वेटचे ब्लाउज पीस आणि सुंदर अशी मोत्याची वेणी. म्हणजे यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. हे सेमी सिल्क मध्ये आहे. अच्छा, मला अजून एक इथे दिसतंय की यामध्ये सुपारी दिसत नाहीये. हे आमचं बाहेर गावी चाललंय, म्हणजे आउट ऑफ इंडिया इंटरनॅशनल शिपिंग आहे हे. अच्छा. त्यामुळे बाहेर फ्लाईट मध्ये आपण सुपारी नेऊ शकत नाही, म्हणून ह्या वेगळ्या पद्धतीने तशा बनवलेल्या आहेत. तशा बनवलेल्या आहेत. अच्छा. ह्या आणि अगदी 50 ओट्या आपल्या आज बाहेर चालल्यात आणि अगदी 500 ओट्यापर्यंतची पण ऑर्डर असेल तर आम्ही ती घेतो आणि जगभरात आम्ही त्याची डिलिव्हरी. म्हणजे आपली प्रोडक्ट परदेशात पोचलेली आहे. हे जे बघतेस तू इथे हा पैठणी दुपट्टा आहे आणि ह्यामध्ये आपल्याकडे असे वेगळे वेगळे रंग आहेत.
म्हणजे पैठणी दुपट्ट्यामध्ये पण भरपूर कलेक्शन भरपूर कलेक्शन आहे आणि त्यावरती असं तुम्ही मिक्स अँड मॅच कुर्ता पण आपल्याकडे अवेलेबल आहेत. हे पण आपण पैठणी बॉर्डर वाले कुर्ते असे शिवलेले आहेत. पण मग याची प्राइस रेंज काय चालू होती हे आपल्याकडे? साधारण आपल्याला 2100 ते सुरुवात 3000 पासून आहे. अच्छा. त्यानंतर इथे हे जे बघतीयस तू हे आहेत हे ऑल ओव्हर दुपट्टा, म्हणजे हा जो पूर्ण इथे असा आहे भरलेला आहे. हा पूर्ण असा भरलेला आहे. सो ह्याचं पण आमच्याकडे भरपूर कलेक्शन, म्हणजे हे इकडे तुला दिसतायत अवेलेबल आहेत हे दुपट्टे आणि ह्याची रेंज फक्त आणि फक्त 1500 रुपये असणार आहे आणि तुम्ही मिक्स मॅच करून कुठल्याही कुर्त्यावरती हो, हे घालू बरोबर. शकता. म्हणजे अगदी जशी पैठणी साडी येते तशी पैठणी दुपट्टे आहेत हे. हो हो ना? हो. सो हा तू बघतीयस हा सुंदर राधाकृष्णाचा दुपट्टा आहे. सो साजिरीमध्ये हटके मिळतं ते अशाच प्रकारच्या गोष्टी हटके मिळतात आणि ह्यावरती हा असा प्लेन कुर्ता आणि दुपट्टा तुम्ही पेअर केला तर फारच सुंदर दिसणार आहे. सो इथे हे जे तू बघते आहेस हे पुरुषांसाठी सोवळं आणि उपरणं असं दोन्ही ह्याच्यामध्ये एकत्र आहे. यामध्ये रंग आहेत आपल्याकडे. अशा प्लेन टोप्या आहेत, खणाच्या टोप्या आहेत आणि हे जे आहे हे फक्त उपरणं आहे, म्हणजे गणपती बसवताना पूजा करताना लागतं तर फक्त उपरणं ही आहेत. मराठमोळा आपण शब्द वापरलाय तो अगदी परफेक्ट आहे ना? हो हो हो. तसंच कलेक्शन आहे. आणि हे रेडी टू वेअर पैठणीचं सोवळं सोवळं हा छान आहे खूप. असं आहे आणि हे त्याच्याबरोबर उपरण आहे. उपर्ण म्हणजे असं नाही की फक्त आपल्यासाठी, पुरुष मंडळींसाठी सुद्धा आपल्याकडे हो, हो, कलेक्शन हो. आहे. इथे कुर्ता पण आहेत आपल्याकडे जेंट्स साठी. जेंट्स साठी कुर्ते देखील आहेत, त्याच्यामध्येही कलर्स ऑप्शन आहेत. हे सगळं जे सुंदर कलेक्शन तुम्ही साड्यांचं, दुपट्ट्यांचं, ओट्यांचं बघितलं आहेतच. सो तुम्हाला जर ऑर्डर करायचं आहे तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9867088877 आणि विलेपार्ले ईस्ट हनुमान रोडवरती मॅकडोनल्ड्सच्या समोर आणि स्वामी समर्थांच्या मठाच्या 2 बिल्डिंग सोडून आम्हाला स्वामींनी आणून त्यांच्याजवळ बसवलेलं आहे. ऑनलाईन तर ऑर्डर करू शकता आणि शॉपलाही व्हिजिट करू अगदी, शकता. हो. शॉपचं टायमिंग आहे सकाळी 11 ते रात्री 8. संडेला शॉप बंद असतं. वर्किंग डेमध्ये आपण व्हिडिओ कॉल देखील करू शकतो. अलिबागमधून जर कोणी व्हिडिओ पाहत असेल तर यांच्या एक्झिबिशनला अवश्य भेट द्या. 22 ऑगस्ट आणि 23 ऑगस्ट. स्थळ आहे पांडुरंग हरी वैद्य ज्वेलर्स यांच्या दालनात, अपोजिट अलिबाग ST स्टँड. तर मंडळी, मराठमोळं पारंपरिक असं कलेक्शन आपण पाहिलं. येणाऱ्या सणांसाठी आणि त्याचबरोबर लग्न सराईसाठी सुद्धा आपण हे कलेक्शन नक्कीच घेऊ शकतो. शॉपचा ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबर व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. नक्कीच आपण या नंबरवर संपर्क करू शकता. व्हिडिओ कसा वाटला, कलेक्शन कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा, एक छानशी कमेंट करा. धन्यवाद.